सॉरी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, ह्या वर्षी दादा आपली किती फूट लास्ट असणार आहे मूर्ति जास्तीत जास्त, और कितनी बॉडी बनने वाली है ऐसी? 30 गाइस. क्राउड बघू शकता, एक मूर्ति पेंट होती है तर क्राउड बघू शकता तुम्ही, फक्त कुठून कुठून लोक आलेत बघू शकता, लेडीज पण आलेत. हॅलो गाइस, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर गाइस मी एक व्हिडिओ टाकला होता हमरापूरवरती, हमरापूरचे सगळे आपण वर्कशॉप एक्सप्लोर केले होते. त्याच्यानंतर मला खूप साऱ्या लोकांची रिक्वायरमेंट आली की दादा परेल वर्कशॉपचा व्हिडिओ बनव. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलाच असेल आजचा व्हिडिओ कोणता आहे. आणि हा गाइस, या व्हिडिओच्या मागे मला खूप सारे कॉल आले की दादा मला कन्फर्म म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटन आहे, कोण पण काय पण टाकते, म्हणजे कुठला पण थंबनेल कुठे पण यूज होते, लालबागचा फोटो टाकतायत, म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन भेटायला लागली त्यांना. सो मला खूप जणांचा कॉल आला, तू व्हिडिओ बनव, तुझा व्हिडिओ प्रॉपर असतो. मी हे नाही बोलत की बाकीचे कसे पण व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ बनवा पण पब्लिकचा टाइम वेस्ट नका करू. आजचा व्हिडिओ प्रॉपर व्हिडिओ होणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही बिलकुल पण स्किप नका करू. हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर आवडला तर कमेंट मध्ये नक्की गणपती बाप्पा मोरया लिहा. तर चला गाइस, जास्त तुम्हाला बोर नाही करणार, आता आपण निघूया परेल वर्कशॉपला. फायनली गाइस, आता जस्ट पोहोचलोय परेल वर्कशॉपला. गाडी इकडे पार्क केले आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही परेल वर्कशॉप आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि काय तिथली अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो. किती मूर्त्या बनवून झाल्यात, कोणाकोणाची ट्रॉली आली आहे, कोणाकोणाची नाही. आणि त्याच्यानंतर बघूया, जर टाइम भेटला तर आपण लालबाग, चिंतामणी आणि गणेश गल्लीच्या इकडे पण जाऊन येऊया. तिकडचं काय अपडेट आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो. चिंतामणीचं काय अपडेट आहे, लालबागचं काय अपडेट आहे. तो पहिलं परेल वर्कशॉप कंप्लीट करूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. चला, फायनली परेल वर्कशॉप माझ्या पाठीमागे. आता आपण एक एक एक्सप्लोर करूया. सगळ्यात पहिले जर इकडून स्टार्ट केलं तर पहिला चायचा स्टॉल लागतो आणि त्याच्यानंतर लागतो कलागंधचा. बघू शकता इकडे कलागंध म्हणजेच की आपले सिद्धेश दिगोळे दादा. आणि त्याच्यानंतर छोट्या मूर्तीचे पण स्टॉल लागतात. तर आता इकडे बनत आहेत सगळे काय बघू शकता जसं की. आणि त्याच्या पुढे जर जायचं तर इकडे सामान वगैरे ठेवलं आहे. आणि बघू शकता 2 मोठ्या मूर्त्या पण रेडी झालेत आणि त्यांच्या मंडळाची पोरं पण आहेत. आणि जर ह्या साईडला बघचाला तर ह्या साईडला पण सेट रेडी करून ठेवले गेले आहेत. जसं की बघितलं की तुम्ही तिकडे त्या साईडला बघू शकता मूर्त्या वगैरे ठेवले. असं काहीतरी तिकडचा सीन आहे. हा दुसरा आहे, म्हणजे बारक्या मूर्त्या इथे आहेत आणि त्याच्या बाजूलाच इथे हे आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक आहे. ह्याचं नाव तर नाही आहे पण ही मूर्ती बघू शकता तुम्ही. ही मूर्ती रेडी आहे. आणि आता तुम्हाला एक मूर्ती दाखवतो मी, ती तुम्ही बघा पहिली. तर ही बघू शकता गाईच, किती मस्त मूर्ती आहे, मस्त मूर्ती आहे. याचं पण काम चालू आहे, अजून जॉईंटिंग चालू आहे, अजून फिनिशिंग वगैरे नाही चालू झालं आहे. जे जे गॅप दिसत असतील ना तुम्हाला ते सगळे भरायचं काम चालू आहे बघू शकता. त्याच्या पुढे जर आला तर तुम्ही बघू शकता इकडे, इथे पण काम चालू आहेत ऑलमोस्ट. साचा वगैरे इकडे बघू शकता, साचा वगैरे ठेवला आहे. आणि इकडची मूर्तीचा हा जिथे मूर्ती ह्याच्यावरती बसेल आय थिंक सो. इकडे बघू शकता स्ट्रक्चर सगळे रेडी आहेत. जसं की बॉडी झालं, पाय बघू शकता तुम्ही, बॉडी बघू शकता. आणि इकडे बघू शकता कात्या सॉल्व करायची कामं चालू आहेत. एक जण आराम पण करतायत. इकडं मूर्ती रेडी आहे हे बघा. आणि आता आपण नेक्स्ट टप्प्यामध्ये जाऊया, तिथे काय काम झालं ते तुम्हाला दाखवतो. चला, खूप गरम पण होते गाईच, खूप गरम होते. हे बघू शकता इथे काय आहे तुम्हाला दाखवू. इथे बघू शकता इथे साचा वगैरे ठेवला आहे. पाट पण आला आहे आय थिंक सो, गणपती बाप्पाची मूर्ती. इकडं ही मूर्ती बघा, ही पण मूर्ती ऑलमोस्ट रेडी झाली आहे, फक्त फिनिशिंग वगैरे बाकी आहे. आणि त्याच्यानंतर हे दादा आहे इकडचे, खूप सुंदर आहे. हे बघू शकता इकडे पण काम चालू आहे बारीक बारीक. का हो, कैसे हो? बढिया. बघू शकता ही पण खूप सुंदर मूर्ती आहे, बसलेली आहे. हेवी मूर्ती, अशी बल्की मूर्ती वाटते, हट्टी कट्टी एकदम. आणि इकडे बघू शकता अजून वरचं स्ट्रक्चर बाकी आहे याच्यावरती. तर आता आपण पुढे जाऊया आणि तिकडे बघूया तिथे काय चालू आहे. तर चला पुढे, तुम्ही माझ्यासोबत व्लॉग बघा, खूप मजा येत असेल तुम्हाला व्लॉग बघायला. आपण अपडेट प्रॉपर देणार आहे. आणि माझ्या पुढे जर बघचाल ना तुम्ही, ट्रॉली आली आहे. ती ट्रॉली कुणाची आहे ते तुम्हाला पहिले दाखवतो मी. तर ती ट्रॉली आहे परेलचा विघ्नहर्ताची, परेलचा विघ्नहर्ता. ते बघू शकता, त्यांचं इंस्टाग्रामची ID पण आहे. जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता इकडे. तर ही ट्रॉली आली आहे यांची. या साईडला बघू शकता सगळे आहे व्हाईटवाला जी POPचं जे सामान असतं, म्हणजेच POP अनबॅन झाली जसं की तुम्हाला माहीत असेल. आणि इकडे बघू शकता श्री गणेशचं, हे श्री गणेशवाल्याचं वर्कशॉप आहे. ह्यांच्याकडे पण ट्रॉली आल्या आहेत आय थिंक सो. जसं की बघू शकता चेंबूरचाच दिसतोय, त्याच्या पुढचं तर काय दिसत नाही. तर मला तुम्ही कमेंट करा ही ट्रॉली कोणाची आहे. चेंबूरचा दिसतोय. आणि त्याच्या मागे अजून एक ट्रॉली आहे, ती ट्रॉली बघूया कोणाची. तर चला ती ट्रॉली दाखवतो तुम्हाला.
ह्या साईडला बघू शकता मस्त गाणं वगैरे लावलंय काकांनी. कैसा आहे, कसे आहात? एक नंबर. ही ट्रॉली कोणाची आहे ती तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता, इकडे पण पार्ट्स वगैरे ठेवलेत हा गाईज सगळे. तर गाईज ही ट्रॉली बघू शकता तुम्ही, मलबार हिलचा राजाची ट्रॉली बघू शकता जसं की तुम्ही. ही पण ट्रॉली इकडे आली आहे आणि इकडे स्ट्रक्चर वगैरे सगळं रेडी आहे ऑलमोस्ट बघू शकता. आता आपण बघूया पुढे अरुण दत्त सरांचं पण वर्कशॉप आहे, ते पण तुम्ही बघूया. आणि इकडे बघू शकता मस्त गाणी वगैरे लावली आहेत. मस्त गाणी गणपती बाप्पाचे ऐकायचे आणि काम करायचे, म्हणजे कसं काम करायला पण एनर्जी येते. तर आता इकडे बघूया पुढे अरुण दत्त सरांचे काय आहेत काय त्यांचं अजून, जे की इकडे बघू शकता आणि इकडे बघा. तर गाईज माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अरुणदादाचं वर्कशॉप आहे. तर आता अरुणदादाशी पण आपण बोलणार आहे, पण त्यांच्या वर्कशॉपमध्ये काय काय ना ते पहिलं मी तुम्हाला दाखवून घेतो. खूप गरम होतं इकडे बघू शकता लिटरली तुम्ही. तर आता बघूया त्यांच्या वर्कशॉपमध्ये काय काय ते तुम्हाला पहिलं दाखवतो. तर बघा तर इथं ट्रॉली बनायची कामं चालू आहेत बघू शकता. इकडे मला वाटतं 1800 फ्रेम बनती आहे मागची. आणि या साईडला बघू शकता किती मस्त आहे. आणि त्या साईडला सगळ्या बॉडी ठेवल्यात, त्या तुम्हाला बॉडी दाखवतो थांबा. तुम्ही जर या साईडच्या बॉडी बघचाला ना, तुम्ही या साईडला बॉडी बघू शकता गाईज, किती हेवी बॉडी आहेत. सगळ्या सेम आहेत ना, ह्या सगळ्या सेम आहेत. आणि त्या साईडला पण ठेवल्यात, जर तुम्ही बघचाला ना ह्या साईडला पण सगळ्या हेवीवाली बॉडी आहेत बघू शकता ह्या साईडला पण. आणि हे आपलं अरुण दत्त सरांचं वर्कशॉप आहे, म्हणजेच की आपल्या अरुणदादाचं. सो अरुणदादाशी पण आपण बोलणार आहे आता. पहिलं बघूया, एक मोठी रेडी होती, सो ती तुम्हाला दाखवतो कशी रेडी होती काय होती. आणि या साईडला वेल्डिंग चालू आहे बघा. परत या साईडला पण बघू शकता बालाजीची मागचा जो प्रभाळ असतो तो इकडे आला आहे. आय थिंक सो मागच्या वर्षीचा आहे हा. हे स्ट्रक्चर बघू शकता, आतमध्ये सगळं कात्या वगैरे लावून झालं आहे. आता याला एक 3-4 तासांनी हा ओपन होईल आय थिंक सो. बघू शकता इकडे. आणि आता जो पेंट होते ते तुम्हाला दाखवतो. वाव, किती छान पेंट करतायत बघा. तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करणार काहीच, त्यांना त्यांचं काम करून द्या. ह्या साईडला बघू शकता, हे पण त्यांचंच आहे ना. कोणाची ट्रॉली आली? खेतवाडीचा महाराजाची ट्रॉली बघू शकता गाईज तुम्ही, आली आहे आपल्या इकडे परेड वर्कशॉपला. ही कोणाची ट्रॉली आहे? कासे आहे? कुठून आला? मानकूर गणपती बघायला. अरे वा, मानकूरमधून कुठून? आगरवाडी. बालकल्याण नगरी माहिती आहे का? हॉस्टेल ते काय हायवेच्या बाजूला ते गोल हॉस्टेल आहे, व्हाईटवालं मंदिर. काय भाऊ काय नाही बोलतो तू, तरी तर मी हॉस्टेलला होतो. हां, ते 2 हॉस्टेल आहेत ना आतमध्ये तिथे. तर बघू शकता असे आपले भाऊ भेटत असतात. यूट्यूबला बघ तू येशील आता, ठीक आहे चालेल ना, टाकू ना. तर गाईज बघू शकता इकडे खेतवाडीच्या महाराजाची ट्रॉली. आणि त्याच्या बाजूला जर बघचाला ना त्याच्या पाठीमागे, ओ भाऊ कोणाची ट्रॉली आहे रे ही? जरा उठ, नाव बघू दे कोणाचं आहे. जोगेश्वरीचा राजा. काय बोलता? ये खेतवाड़ीचा. हाँ, कौन सा वाला? वो तो अभी देखा रे, वो कौन सा है मेरे को भी इतना नहीं मालूम. तुम लोग किधर से? सायन कोलीवाड़ा. धारावी हक से, धारावी वाले हक से. इधर क्या कर रहे हो तुम लोग? घर पे बताया कि नहीं तुम लोग? सच बोल. मजा आ रहा है कि नहीं तुम लोग को? मतलब ये साल तुमको मालूम है ना इधर से चिंतामणि निकलने वाला. मजा आएगी ना फुल आगमन में मिलने का. चलेगा. तुम लोग अभी यूट्यूब में है, ठीक है. घर वाले को बता के है ना तुम लोग, पक्का? ठीक है चलेगा. हाँ, चैनल का नाम है महेश व्लॉग्स, ठीक है. व्लॉग्स कल सुबह चेक करना, ठीक है. कल सुबह तक आ जाएगा मेरा व्लॉग. तर ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडला शायद हात आहेत वाटतं. हे हात आहे, सोंड आहे इकडे. आणि इकडे बघू शकता, इकडे पण बॉडीचं स्ट्रक्चर आहे बघू शकता तुम्ही, जसं की हात वगैरे आहे. सो गाईज आता आपण जाऊया, तुम्हाला ह्या सगळ्या बॉडी दाखवतो. इकडे बघू शकता ह्या सगळ्या बॉडी बघा तुम्ही किती हेवी आहेत. मला वाटतंय ह्या वर्षी जे परेड वर्कशॉपमधून ज्या मूर्त्या निघणार आहेत ना, अशा कुठल्या म्हणजे सगळ्या हेवी मूर्त्या निघणार आहेत, अशी पातळवाली मूर्ती नाही निघणार आहे. तुम लोग का कौन सा ये? तुम लोग का कौन सा गणपति आया? ट्रॉली आया किधर है? तुम लोग कैसे आए फिर धारावी से इधर? अरे बाप रे, बहुत डेंजर लोग रे तुम लोग. संभाल के जाना, ठीक है.
चलो चलो आते मला काय आता आपण आता दुसरं एक्सप्लोर करूया. बरं वाटतं काय जशी पोरं भेटतात ना आधीमध्ये, खूप छान वाटतं त्यांच्याशी बोलायला. सो त्यांची पण ट्रॉली येणार आहे बोलतो तो धारावीचा सुकं करताची. तर बघूया आता अरुण काय करूया आपण थोडे एक्सप्लोर करूया, त्यानंतर भाऊंची भेट घेऊया. अरुण दत्त सर आहेत आणि बघू सिद्धेश भाऊ जर टाईम दिला तर त्यांचा पण घेऊया. मी तुम्हाला ना ह्या साईडच्या मूर्त्या दाखवतो. अरे बापरे, हे तर मी बघितलंच नाही. हे बघू शकता काहीच. अरे बापरे खतरनाक खतरनाक, हे तर मी बघितलंच नव्हतं. बापरे खतरनाक खतरनाक. हे बघू शकता किती सारे हे आहेत, लेग आहेत म्हणजे पाय आहेत. आणि इकडे ह्या साईडला बघू शकता स्ट्रक्चर बनतंय. का हो बढिया हो या बढिया बढिया बढिया. तो बघू शकता किती साऱ्या बॉडी आली आहेत. स्ट्रक्चर बन रहा है क्या? स्ट्रक्चर बनते क्या? ये बॉडी बन रहा है क्या? कितना घंटा लगता है इसको बन के में होने में कम से कम 3 घंटा लगता है. 3 घंटा 3 घंटे में हो जाता है ना. ओके 30 बॉडी तो 60 पैर ना, पाव भी वो बनेगा ना. अच्छा, और फिर इसके बाद कलरिंग का काम चालू क्या? फिनिशिंग होने के बाद में ये किसका है वर्कशॉप? ये वाला कलागंध का है क्या? अच्छा सिद्धेश सर का है क्या? सही कोई नहीं चलेगा. अच्छा लगा आपसे बात करके. आप यूट्यूब में हो ठीक है, कल आप देखोगे यूट्यूब पे. कल आपको आपके गांव वाले भेजेंगे, देखना मैं लिख के देता हूँ तुमको. गाईज मागच्या वर्षी पण काम करणारे होते ना भाऊ लोक, त्यांना पण मी यूट्यूबमध्ये घेतलं होतं ना, तर त्यांना त्यांच्या गाववाल्यांनी पाठवलेलं की ये व्लॉग में आप लोग देख रहे हो करके. तर त्यांना पण खूप बरं वाटतं असं काम करायला. आपल्याला कोणाला असं डिस्टर्ब नाही करायचं, कारण त्यांनी पण रोजीरोटी करतायत, त्यांचं पण काम आहे ते सगळं. हे जे वर्कशॉप आहे ना, ये सिद्धेश सर का कहाँ से कहाँ तक के ये जो गला है ना, ये हाँ घिरा हुआ है ना, हाँ ये ग्रीन वाला, ग्रीन वाले के पूरा इधर का, ग्रीन वाले से लेकर पूरा एंडिंग तक उनका ही है बराबर. चिंतामणि भी इधर ही बनने वाला है ना. हाँ बराबर. तो वही आप खुश हो क्या? नहीं बहुत खुश. हमारे लोग कैसे यहाँ के, सच बताना, मुंबई के मतलब बहुत अच्छे हैं. हमारा खाना आपको जम रहा है मतलब थोड़ा सा स्पाइसी वगैरह रहेगा. आपकी टेस्ट हमारी टेस्ट में बहुत फर्क है बराबर. यहाँ के लोग कैसे? बहुत अच्छे हैं. पक्का. थँक्यू सो मच. तर गाईज इकडे जर तुम्ही येत असाल ना तर खूप गरमी आहे, तर एक पाण्याची बॉटल तर नक्की घेऊन या. पाण्याची बॉटल नक्की घेऊन या. आणि ना गाईज चष्मा पण घेऊन या, कारण कसं एक रुमाल पण सोबत ठेवा, जेणेकरून कसं इथे धूळ वगैरे उडते. ॲक्च्युली कसं ग्राइंडर चालवत आहेत ना, तर आता मी बघितलं मागाशी धूळ खूप उडत होती, सो त्याच्यामुळे मी बोलतोय रुमाल आणि एक पाण्याची बॉटल तर नक्की घेऊन या तुम्ही. आणि इकडे जर कोणी आला ना तर ह्या लोकांना त्रास नका देऊ गाईज, कारण कसं त्या लोकांना काम करायचं असतं. परत कसं मंडळाचंच हे होतं की आजपर्यंत माझ्या मूर्ती नाही आली असं तसं होतं म्हणून. आणि ॲक्च्युली कसे गाईज जे काम करणार आहेत ते ऑलमोस्ट बाहेरचेच आहेत, म्हणजे UP वगैरे साईडचे, तर त्यांना असं ते लोक घाबरतात. आता मी एक 2-3 वेळा नोटीस केलं, कॅमेरा जसा मी फिरवला ना तसा तो दचकत होता. बोला भाई तुम्हारा काम करो, तुम्हारा काम करो, हमको तुमसे कोई दिक्कत नहीं, तुम बिंदास काम करो. तर कसं ह्या लोकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे, असं नाही की हे व्हिडिओ बनाने द्या, तसं सगळं नाही करायचं. बरोबर ना भाई? बरोबर. त्यांना आपण सहकार्य करायचं. तर आता आपण चाललोय अरुण दत्त सरांकडे, त्यांचं बघूया है ना, त्यांच्याशी बोलूया. खूप मी असं होप ठेवून आलोय की मी त्यांना खूप चांगले चांगले असे प्रश्न विचारणार आहेत, आणि मला अपेक्षा पण आहे की ते मला चांगलीच उत्तर देतील है ना. अगदी बरोबर. सो कारण त्यांनी त्यांचा टाईम काढून महेशला बोलले की आता थोड्या वेळात त्यांचा इंटरव्ह्यू होईल आणि मग आपण भेटूया त्यांना. कहाँ से हो? मैं घाटकोपर से हूँ. घाटकोपर में किधर? ये अपना CPWD रोड. हाँ मैं साकिनाका से हूँ. इधर साकिनाका. एक्साइटमेंट बहुत थी भाई. चिंतामणि यहाँ से निकलने वाला है. इधर से मेरा मंडे भी था. हाँ इधर ही देता था पहले. चिंतामणि में टी-शर्ट कौन मालूम पड़ा क्या तुझे अब तक? मेरे पास आईडी है ना अभी. टी-शर्ट टी-शर्ट का भी हम लोग को भी नहीं मालूम पड़ेगा. कब मालूम पड़ेगा? हम लोग को आगमन के 5 दिन पहला मालूम पड़ेगा, और आप लोग को आगमन के 2 दिन पहला मालूम पड़ेगा. अरे बापरे, बघू शकता गाईज, आज चिंतामणीलाच राहायला होता, आता जस्ट घाटकोपरला शिफ्ट झाला आहे ना. एक साल. अरे वाह गाईज, हा तुम्हाला ये भाई मेरे तरफ से कोई पब्लिक आई आणि हा तुम्हाला चिंतामणीला कुठं दिसला तर वो पब्लिक को आगे लेके जाना दर्शन के लिए, ठीक है. ज़्यादा लाइन में खड़ा नहीं करना. इधर तेरा फेस दिखा. बघू शकता गाईज, हाच आहे. हा तुम्हाला चिंतामणी जिथं दिसेल ना तिथं बोला आम्ही महेश ब्लॉगचा ब्लॉग बघितलाय. हा तुम्हाला डायरेक्ट पुढे घेऊन जाईल दर्शनाला, आहे कारण याच्याकडे आयडी आहे. थँक्यू भाई. इधर करा हात. चला आता आपण जाऊया अरुण दत्त सरांकडे. गाईज क्राऊड बघू शकता, एक मूर्ती पेंट होती तर क्राऊड बघू शकता तुम्ही, फक्त कुठून कुठून लोक आलेत बघू शकता, लेडीज पण आलेत. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा असेल, POVचा निर्बंध हटल्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता?
POPचा निर्बंध हटल्याबद्दल मी सरकारचे खूप काही धन्यवाद बोलतो की आज त्यांच्यामुळे आज आम्हाला आमचा गणेशोत्सव परत बघायला मिळतोय. बरोबर. आणि परत उंच उंच मूर्ती आम्हाला बनवायला मिळते. सध्या तरी त्यांनी आता POP बंदी तर हटवली आहे, पण अजून विसर्जनचा जो निर्णय बाकी आहे बरोबर तो येत्या 30 जूनला आपल्याला मिळणार आहे. नक्की. आणि साधारणपणे आम्हाला सरकारची एवढा विश्वास आहे की त्यांनी जर POP बंदी जर उठवून आम्हाला मदत केली आहे आणि आपला गणेशोत्सव वाचवला आहे तर कदाचित हा जो विसर्जनचा निर्णय तोही आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आमच्या सरकारवरती. आणि आशिष जी शेलार यांनी खूप काही आम्हाला सहकार्य केलं, खूप काही मदत केली. आता त्यांच्यामुळे आम्हाला हे POP बंदी उठवण्यात आली. आणि बरेचसे आपले जे समिती आहेत, बरोबर, संघटना आहेत, सोशल मीडियावरून ज्यांनी जेवढा सपोर्ट केला आणि जेवढ्यांना मूर्तिकारांनी जे एवढं सहकार्य केलं आणि एकत्र येऊन जो एकजुटी दाखवली ह्याच्यामुळे मला त्या मूर्तिकारांचा खूप काही अभिमान आहे. बरेच मूर्तिकार एकत्रित आले, एकजुटीने त्यांनी ही लढाई लढली आणि POP बंदी उठवली. त्याच्यामुळे मी त्यांचा धन्यवाद बोलतो त्यांना. दादा, मला हे विचारायचं होतं की तुम्ही जेव्हा मूर्ती बनवता तर त्या म्हणजे काय माइंडसेटनी मूर्ती बनवता? मूर्ती म्हणजे एक इमोशन्स असतात ना, जर मी कुठली मूर्ती बनवतोय तर मग काय त्या हेतूनी बनवता तुम्ही? मूर्ती बनवताना आम्ही हा एकच विचार करतो की साधारणतः माझ्याकडे तर 50-100 गणपती आहेत, बरोबर, पण बाकीचे जे इतर मंडळ आहेत प्रत्येकासाठी एक गणपती आपला तो वैयक्तिक असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाची त्या गणपतीमध्ये भावना, त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्या गणपतीवर डिपेंड असतात. त्यांचं हे असं प्रेम असतं त्या गणपतीवरती. त्याच्यामुळे आपुलकीप्रमाणे मला प्रत्येक एक गणपतीचा मंडळाचा विचार करून बनवायला. त्याच्यामुळे कसं आपल्यासाठी जरी क्वांटिटी जरी असली तरी लोकांसाठी तो एकच गणपती आणि तो खूप लोकांमध्ये खूप लोकांमध्ये. त्यामुळे कसं बऱ्याच मंडळांना त्या आपल्यावरती विश्वास असतो. बरोबर. त्या विश्वासाने आपण तो गणपतीचं काम करत असतो. आणि दादा, आपण मूर्ती बनवताना विशेष काळजी काय घेता? म्हणजे मूर्त्यांना विशेष काळजी ही घेतो की हा गणपती आता कुठले गणपती आपल्या मुंबईमध्ये आहेत, कुठले गणपती मुंबईच्या बाहेर आहेत, बरोबर, तर ते गणपतीची योजना व्यवस्थित झाली पाहिजे. त्याची जी मजबूती आहे ही व्यवस्थित राहिली पाहिजे आणि चांगल्या सुंदर रीतीने हा गणपती झाला पाहिजे. आणि त्याच्या ज्या काही गोष्टी प्रभावी आहेत, गणपतीच्या डिझाईन आहेत, ते चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने किंवा त्या गणपतीमुळे कोणाला त्रास होता कामा नये या गोष्टीचा आपण विचार करून ती मूर्ती घडवून जाते आपण. आणि दादा, एक प्रश्न होता माझ्यासाठी, जेव्हा तुम्ही मूर्ती बनवता त्या मूर्तीचं आगमन होऊन जेव्हा ती मंडळामध्ये बसते तेव्हा तुमच्या म्हणजे काय फील होतं तुम्हाला की आपण म्हणजे एक मूर्ती बनवून दिली आहे, आज ती मूर्ती आपल्या समोर होती, एवढ्या जोरात आगमन वगैरे होऊन ती मूर्ती मंडळ खुश, तुम्ही कसं, तुम्हाला आतून काय फील होतं? आतून एवढं फील होतं की जेव्हा लोकांना मूर्ती आवडते आणि लोक जेव्हा वाव करतात, बरोबर, त्यावेळेला एवढा आनंद वाटतं की एका कलाकाराची चीज झाली. त्याच्यामुळे ती जी आमची जी गोष्ट आहे ती पैशाने तोलू शकत नाही, बरोबर, पण कलाकार फक्त एक बोलतात प्रेमाचा भुकेला असतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याची जी कलेला जर कोणी वाव केली तर तो कलाकार खुश होतो. आणि तीच एक भावना असते जेव्हा आम्ही मंडपात जातो आणि गणपती बघतो आणि लोक जेव्हा आमचा आदर सत्कार करतात तर बरं वाटतं की लोकांना खरंच मनापासून मूर्ती आवडली आहे म्हणून आज त्या लोकांनी आम्हाला एवढी इज्जत दिली, एवढा मनापासून आमचा सत्कार केला, आमचं आगमन केलं. त्याच्यामुळे ती खूप व्हॅल्यू वाढते. आणि जे लोक जे गणपती बघायला येतात मंडपामध्ये बाहेरचे, तर त्यांच्या जो चेहराचा जो भाव असतो, इमोशन, भाव आणि जी स्माइल असते आणि बघून आम्ही प्रत्येक वर्षी काय ना काही नवीन आणतच असतात. हो, नाही ते तर करावंच लागतं. शेवटी कसं असतं, प्रत्येक मंडळाला काही ना काहीतरी वेगळं पाहिजे, बरोबर. आणि प्रत्येकाची इच्छा, अपेक्षा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. हे गणपती बघितले, ते गणपती बघितले, तर काहीतरी त्यांना नवीन बघायची इच्छा असते. त्याच्यामुळे आपण प्रयत्न करतो की जेवढं होईल तेवढं काहीतरी चांगलं काम करायचं. आणि मला दादा एक प्रश्न असा होता की मूर्ती बनवताना तुमच्यासमोर असा कुठला क्षण आलाय की तुम्ही जी मूर्ती बनवताय म्हणजे तुम्ही फील झाले का तुम्हाला त्या मूर्तीचं कधी? फील तसं बऱ्याच वेळा झालंय की गणपती बनवताना आपली एक उत्सुकता असते ती मूर्ती चांगल्या पद्धतीत काम करावून ती मूर्ती चांगली बनवावी, बरोबर. पण अशा गोष्टी असतात की कधी कधी मूर्तींमध्ये बरेचसे विषय असतात की ह्या विषयावरती मूर्ती, त्या विषयावरती मूर्ती, बरोबर. मग आपण विचार करतो की ह्या विषयावरती ही मूर्ती सूट होईल का, बरोबर, की हा विषय हा गणपती घेऊ शकतो का, बरोबर. मग त्या पद्धतीमध्ये आपण विचार करतो. कधी आपल्याला पटतं की हा विषय नाही, म्हणजे हा चुकीचा विषय, बरोबर. प्रत्येक वेळी बरोबर आपण नाही जात, कारण आपल्याला पण 4 माणसांचा विचार घ्यावा लागतो. गणपती अशा पद्धतीने होऊ शकत नाही, गणपतीने कधी अशा गोष्टी नाही केल्या नसतील, बरोबर. मंडळांना सांगतो, बरोबर, तुम्ही हे असं करू नका, ही चुकीची गोष्ट. कारण मंडळाचं म्हणजे एक ध्येय असतं की मी तुमच्यापाशी येऊन सांगावं, पण तुम्ही त्यांना सांगता की गणपतीचं असं नसतं, असं असतं. कारण का
काय होतं मंडळ काय होतं कुठलाही स्केच घेऊन येतं. बरोबर, कुठलाही स्केच घेऊन येतं. कधी आपण वाटेल ना की गणपती कोणाला फाडेल, गणपती कोणाला बरोबर. हा हा असं नसतात. अग्रेसिव्ह वगैरे लोक असतात. बरोबर बरोबर. कधी राक्षसाचा अवतार कधी हे बरोबर बरोबर बरोबर. तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही मंडळांना सांगतो आणि बसून गोष्टी ज्या काही निसरतात बरोबर त्याप्रमाणे आपण तो गणपती बनवतो. आणि दादा जे म्हणजे तुम्ही जसं की बोलला अग्रेसिव्ह वगैरे, मग जे लोकांना म्हणजे आता तुम्हाला तर नॉलेज आहे चांगलं, तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे, मी मंडळाला सांगेल, मंडळ माझं ऐकल, पण ज्या मंडळांना हे गोष्ट समजत नाही ते लोक बोलतात आम्हाला अशीच मूर्ती पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण काय बोलू शकतो? असं असतं बऱ्याचशा मंडळांना ना मी डायरेक्ट नाहीच बोलतो. की बाबा तुम्हाला जर पाप तुमच्या अंगावर घ्यायचं तुम्ही घेऊ शकता. बरोबर. पण मी एक मूर्तिकार म्हणून सजेस्ट करतो की मी हा पाप अंगावर घेऊ शकत नाही आणि मी हा गणपती करू शकत नाही. बरोबर. तुम्ही दुसरा कुठलाही मूर्तीला जावा. शेवटी कसा विषय पैशाचा येत नाही, विषय भावनेचा येतो. आणि कसं असतं आजपर्यंत आपण पैशामुळे वरपंत आले, आपण गणपतीची भावना त्याची याचना करून आपण त्याची प्रार्थना करून त्याची पूजा करून वरपंत. पैशासाठी आपण काम नाही करत, कधीच नाही. लोकांचे इमोशन्स, लोकांची ताकद, ती आपल्या स्वतःची जी भक्ती आहे गणपतीची ती करून आपण इथपर्यंत आलोय आणि त्या बाप्पाने आपल्याला इथपर्यंत आणलंय. तरी पण या वर्षी तुमच्या वर्कशॉप मधून किती मूर्त्या निघतात? असं गेल्या वर्षी आमच्याकडे 100च्या वरती गणपती होते. पण यावर्षी कालावधी कमी असल्यामुळे तर आपल्याला परमिशन उशिरा मिळाली. बरोबर. तर यावर्षी सध्या साधारणतः आपल्याकडे 50 ते 60 दिवस राहिलेत शेवटचे. त्याच्यामध्ये गणपती बनवून पेंटिंग पण करायचे, म्हणून आम्ही गणपती कमीत कमी 70 ते 80 मूर्त्या करतो. 70 ते 80 मूर्त्या, त्याच्यावरती नाही. शेवटचा प्रश्न माझा असा आहे की सरकारकडून आणि सामाजिक नागरिकांकडून तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचा गणेशोत्सव हा कायम चालू हा जो आहे तो टिकवावा. बरोबर. आणि त्यांनी आमच्या जी समाजातली लोक आहे त्यांना सपोर्ट करावा, हा सरकारकडे विनंती आहे. आणि जे मूर्तिकार आहे त्यांच्या मागे पाठीशी ठामपणे उभे राहावं, हे सरकारकडे विनंती आहे की आम्ही एकत्र जूट करू. आज लोकमान्य टिळकांनी सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून हा गणेशोत्सव सुरू केला. पण हा गणेशोत्सव बंद करून लोक आपल्या घरी जातील असा विषय होऊ नये. लोक जे एकत्र होते आता आपण आहेत आणि आधी पुढे राहिले पाहिजे. हा सरकारने विनंती की ह्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी प्रयत्न करा आणि एकजुटी राहण्यासाठी हा गणेशोत्सव कायम चालू राहू द्या. आणि ही जी परंपरा आपली उंच मूर्तींची आहे, जी महाराष्ट्रातली शान आहे, ही कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे. ही फक्त ह्यांना सरकारला विनंती आहे. आणि नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी नेहमी आपल्या गणेशोत्सवासाठी सपोर्ट करावा, मूर्तिकारांना सपोर्ट करावा, सहकार्य करावं. प्रत्येक वेळी सहकार्य तर करतातच नेहमी, पण सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला अशी वेळ येते, पीओपी बंदी येते, ही येते, त्यावेळेला बाकीचे लोक कोणी येत नाही, पण जिकडे तिकडे फक्त मूर्तिकारच दिसतात, मंडळ दिसत नाही. आणि इतर जे गणपती असतात ते जे लोक जे घरात बसतात, जॉबला जातात, ते लोक दिसत नाही. जसं आपण गणपतीच्या आगमनला, विसर्जनाला एकत्र येतात, पण जेव्हा गणपतीचा विषय येतो तेव्हा लोक काम वगैरे जातात आणि मूर्तिकार स्वतः तिकडे हे करतात, असतात. त्याच्यामुळे कसं प्रत्येकाने त्या गोष्टी मूर्तिकार सोबत आलं पाहिजे, त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि स्टँड घेतलं पाहिजे, तरच आपला हा उत्सव टिकेल, आपला हा गणपतीची परंपरा टिकेल. आणि कायमस्वरूपी आपणही लहानपणी बघतो, आपली मुलंही मोठेपणे बघतील, तिथपर्यंत ही किमया चालू राहील. ह्या वर्षी दादा, सॉरी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, ह्या वर्षी दादा आपली किती फूट लास्ट असणार आहे मूर्ती जास्तीत जास्त? 24 फुटाच्या वरती आम्ही गणपती करणार नाहीये. 24 फूट, 23 ते 24 फुटांचा आम्ही लास्ट करणार. आम्हाला पण कुठेतरी हाईट निर्बंध आहे. बरोबर. आणि आम्ही लोकांना सवय लावून देणार नाही याच्या पुढे. बरोबर. कारण तरी आज जर मी 24 ची केली तर माझी पुढच्या वर्षी अशी रिक्वायरमेंट असेल की दादा मला 28 ची द्या, 26 ची द्या. कसं असतं आता मलाही मी मंडळांना सांगतो, मूर्ती मोठी असल्यामुळे कुठलं मंडळ मोठं होत नाहीये. गल्ली गल्लीमध्ये पण 45-40 फुटे गणपती बसतात, त्याच्यामुळे तो मंडळ मोठं होत नाहीये. जर तुम्हाला मोठंच करायचं असेल तर लोकांसाठी काहीतरी करा, श्रद्धा भावनेने काहीतरी करा. आणि लोकांसाठी काहीतरी करून तुम्ही मंडळामध्ये काहीतरी करा. कारण गणपती बाप्पा असं नाही बोलत की मलाच हायटेड वगैरे असं, तर मोठं मूर्ती असून मोठं मंडळ असं होत नाहीये. 10 फुटा जरी गणपती असला तरी तुम्ही जे कार्यक्रम 10 दिवसामध्ये राबवता प्रत्येक मंडळाने, ते राबवा, लोकांसाठी काहीतरी करा, त्यांच्या हेल्थसाठी करा, त्यांच्या औषधासाठी काहीतरी. जर तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही काहीतरी लोकांसाठी करा. पण मोठे गणपती आणून म्हणून आम्ही मोठे अशातला भाग नाहीये. प्रत्येक जण प्रत्येक मंडळ मोठं आहे, प्रत्येक गल्लीतली लहान लहान पोरं सुद्धा मोठी आहेत, प्रत्येक मंडळ मोठं आणि सगळ्यांपेक्षा मोठं गणपती बाप्पा. तो गल्ली बोळात कुठे ना कुठे प्रत्येकाच्या घरामध्ये बसतो. धन्यवाद दादा, खूप बरं वाटलं तुमची, मला अपेक्षा नव्हती आणि माझी वेळातला वेळ काढून तुम्ही मला टाइम दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. खरंच थँक्यू सो मच. तर गाईज बऱ्यापैकी एक्सप्लोर करून झालं आहे माझं. ऑलमोस्ट मी तुम्हाला परेल वर्कशॉप तर कम्प्लीट दाखवलं आहे. व्हिडिओ खूप वाढतोय आणि गाईज माझा ना मोबाईल ब्लिंक होतोय, म्हणजे असं सारखं मला त्याला ऑन करून ऑफ करायला लागतं. कॅमेरा मला साथ देणं आहे, टेक्निकली इश्यू यायला लागलेत, त्यामुळे मला लालबागचा, चिंतामणीचा आणि गणेश गल्लीचा व्हिडिओ बाकी राहतोय. सो तुम्ही जर कमेंट केलं ना गाईज मला लालबागचा चिंतामणीचा व्हिडिओ बनव, तर मी बनवेल तो व्हिडिओ. तर तुम्ही मला कमेंट करा
आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो ह्याच्यापेक्षा पण चांगला असेल, त्याच्यामध्ये अजून आपण इंटरव्ह्यू घेणार 2-3 जणांचे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं आहे, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. भाऊ गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, कमेंट करा गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे, चला गाईज जातो मी आता. इकडे गाडी पार्क केली ती, मस्त मजा आली, खूप बरं वाटलं. आणि मूर्तीच्या पेंटिंगचं काम पण चालू झालं आहे गाईज. चला जाऊया. चलो चलो.